नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोटे. कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चेकवरील रक्कम घ्यायला तयार नाहीत का? हा आहे पर्याय. मित्र, नातेवाईक, खाजगी सावकार, बँका, पतसंस्था यांच्याकडून आपण आर्थिक अडचणीपोटी रक्कम कधी उसने तर कधी कर्जाऊ घेतो. त्या रकमेच्या वसुलीपोटी कधी तारण म्हणून तर कधी वसुलीला आल्यानंतर रक्कम नमूद करून चेक देतो. चेकवर रक्कम नमूद केलेली असून सुद्धा ज्यांचे पैसे आहेत ते आणखीन जास्त पैशाची मागणी करतात. नाहीतर चेकची केस करेल, शिक्षा करेल अशी धमकी देतात. आपण त्यांना नकार दिल्यानंतर ते चेक वटवण्यासाठी टाकतात. चेक बाउन्स होतो आणि वकिलामार्फत नोटीस येते. चेकवरील रक्कम द्या. प्रत्यक्ष रक्कम देण्यास गेल्यानंतर चेकवरील रक्कम घेत नाहीत, जास्त पैशाची मागणी करतात. अशा वेळी आपल्याला तर चेक बाउन्सची नोटीस आली, त्यामध्ये चेकवर नमूद केलेली रक्कम मागणी केलेली असते, तर ताबडतोब त्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे बँकेचे खाते माहीत असेल तर बँक खात्यावर रक्कम भरून टाका. ते नसेल तर त्यांच्या स्वतःच्या नावे फोन पे, गुगल पे असेल तर त्याला रक्कम पाठवून द्या. जर ते काहीच नसेल तर अन्य रक्कमा पाठवण्याचे व ज्याचा कागदोपत्री किंवा डिजिटल पुरावा राहील अशा पद्धतीने ती रक्कम पाठवून द्या. मागणीप्रमाणे मुदतीत आपण जर रक्कम पाठवून दिली तर पुन्हा जास्तीच्या रकमेचा दावा त्यांना करता येणार नाही. ती चेकची केस कायद्याने चालणार नाही. धन्यवाद.